शिर्डीला पण झलक येईल. ओके, मग आपल्याला साधारण पब्लिक किती असते? 1200 पब्लिक असते. ओके, आणि ही पब्लिक कुठून कुठून येते? सांगली, सातारा, विटा, पुणे, हडपसर, कर्नाटक. तर नमस्कार मंडळी, मी पनवेलकर या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर मंडळी, आज आपण जातो तो म्हणजे मुंबईमध्ये द्वारकामाई पदयात्री मंडळ या मंडळाची आहे ना पालखी निघणार आहे, म्हणजेच शिर्डी साईबाबाची पालखी निघणार आहे. तर त्यासाठी आपण शूट घेण्यासाठी जाणार आहोत. तर चला मंडळी, खूप मोठी अशी पालखी असते आणि मुंबईमध्ये आहे ना एक नंबरला पालखी आहे. तर चला मंडळी, बघूया की यावर्षी कसा जल्लोष असणार आहे आणि कसा उत्साह असणार आहे. तर चला मंडळी, आपल्या लोकेशनवर जाऊया आणि पुढची माहिती आहे ना तुम्हाला आपल्या व्हिडिओमार्फत, सर्व व्हिडिओमार्फत आहे ना सांगणार आहे. तर चला मंडळी, जाऊया आपल्या लोकेशनवर आणि करूया व्हिडिओला सुरुवात. तर मंडळी, साईबाबांचं मंदिर बघताय आणि समोरला तुम्ही रांगोली बघताय. तर आता आहे ना सर्वात आधी अभिषेक होईल आणि त्याच्यानंतर आरती होणार आहे. तर मंडळी, इथे बघताय साईबाबाच्या पादुका आता पालखीमध्ये ठेवण्यासाठी आणलेले आहेत. या साईड ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. कवर घेतो पैसे का हे गंगवली गेला ते आपला. तर मंडळी, समोरला बघता तुम्ही पालखी आता आरती झालेली आहे. थोड्याच वेळात आहे ना आता पालखी निघणार आहे. तर चला आता आपण दर्शन घेऊया. तर मंडळी, इथे ग्रुप बघताय द्वारकामाई दर्शन पदयात्री. तर दादा, आपलं नाव काय? चेतन महाबळे. ओके, तर मग आज आपली पालखी निघतंय. तर आजपासून ते किती दिवसाची आपली पालखी असेल? 8 दिवस. ओके, म्हणजे 8 दिवसाचं नियोजन आपल्याला सांगा ना. नियोजन म्हणजे आता इथून आम्ही निघणार. ओके. रात्रीच्या समोर ठाणा असणार. ओके. म्हणजे असं आम्ही स्पॉट घेतो. 8व्या दिवशी आम्ही शिर्डीला पोहोचणार. ओके. नियोजन म्हणजे सकाळी 7 वाजता चाय होते. वापस परत 9 वाजता नाश्ता असतो. अच्छा. परत जेवण, संध्याकाळी चाय नाश्ता, परत रात्रीचं जेवण. आणि नाश्ता आमच्या पालखीचा खास उदाहरण म्हणजे नाश्त्यामध्ये मेंदू वडे, इडली, रात्रीच्या जेवणाला चायनीज, मिसळ पाव, या सर्व गोष्टी व्हरायटी आहेत. कोणत्या ओके. पालखीत जे भेटत ते आमच्या पालखीत भेटत. ओके, मग आपल्या साधारण पब्लिक किती असते? 1200 पब्लिक असते. ओके, आणि ही पब्लिक कुठून कुठून येते? सांगली, सातारा, विटा, पुणे, हडपसर, कर्नाटक, दिवा, ओके, ओके. कलवा, ठाणे, रत्नागिरी, रत्नागिरी, चेंबूर,
भांडूप ओके. आणि आपल्या या द्वारकामाई पालखीला किती वर्ष झाली? 18 वर्ष. 18 वर्ष. म्हणजे पूर्ण मुंबईमध्ये हा पालखीचा कितवा नंबर असेल? उपनगरातली मोठी पालखी साई पालखी द्वारकामाई दर्शन पदयात्रा मंडळ. ओके. साई बाबा की तर मंडळी, बाबांची पालखी निघालेली आहे आणि सर्वात आधी ही गणपती बाप्पाच्या मंदिरात जाणार आहे दर्शन घेण्यासाठी. आणि इथे बघा लेझिंग बघताय तुम्ही, खूप सुंदर अशी इथे लेझिंग करतात. आणि इथे बघताय तुम्ही साईबाबांचं प्रतिरूप बघताय तुम्ही. दादा एक भेटेल? ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. हातवरती कर, हातवरती कर. इकडे 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 इकडे. तर मंडळी, ही जी पालखी आहे ना, रविबाई जोशी हे सर्व हँडल करत असतात आणि आतापर्यंत आहे ना सर्व पालख्या त्यांनीच हँडल केलेल्या आहेत. आणि आता आपली पालखी आहे ना खारदांडा परिसरातून निघालेली आहे आणि आता आहे ना थेट जाणार आहे ती 8 दिवसात शिर्डीला.
तर मंडळी आता आपली पालखी आहे ना श्रीकृष्ण मंदिरात भेट देण्यासाठी आलेली आहे आणि इथे बघता तुम्ही रविभाई हे बघा आणि हे सर्व आहे ना हँडल करतात, सर्व पालखी आहे ना हे सर्व हँडल करतात आणि नियोजन करतात सर्व पालख्यांचं. मंडळी रांगोली काढायला घेतलेली आहे. कमीत कमी आहे ना ही 10 ते 15 मिनिटामध्ये आहे ना एवढी रांगोली पूर्ण करायला घेतलेली आहे बघा. कारण आता आहे ना वेळ कमी आहे आणि पालखी निघालेली आहे बघा. कमीत कमी वेळात ही एवढी मोठी रांगोली आहे ना काढलेली आहे. तर मंडळी आता आपली पालखी आहे ना श्री हनुमान मंदिरामध्ये दर्शनासाठी आलेली आहे आणि इथे बघताय तुम्ही जल्लोष बघताय, मस्त असा जल्लोष आहे. आणि इथे बघा सर्वजण आहे ना आरती करतात, दर्शन वगैरे घेतात पालखीचं.
बघताय मंडळी जल्लोष बघताय, कम से कम पब्लिक आहे ना 1000च्या वरती. किती असेल मित्र? ओके, तुझं नाव काय? ओके, आणि कुठून आला? ओके. तर बघताय मंडळी जल्लोष बघताय, उत्सव बघताय आणि पब्लिक बघताय. कुठल्याच पार्टीमध्ये ना एवढी गर्दी तुम्हाला बघायला भेटणार एवढी या द्वारकामाई पार्टीमध्ये बघायला भेटते. तर चला हे बघा समोरलाच बघता तुम्ही, बायका पोराची फॅमिली घेऊन इथे पब्लिक आलेले आहे. हे बघा छोटी मुलं वगैरे घेऊन इथे आलेले आहेत. हे बघा. नमस्कार माझा साईबाबा. तर मंडळी द्वारकामाई पदयात्रा मंडळ खूप मोठी अशी पालखी होती. तर मंडळी ही जर व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल ना तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल ना तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या मी पनवेलकर या यूट्यूब चॅनलला. तर चला भेटू का नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.